आपला मुंबईचा राजा आपल्याला भेटलाच नसता जर या जोहरीची नजर त्याच्यावर पडली नसती. त्याच गुरूंचं नाव दिनेश लाड. 1999 साली रोहित जेव्हा फक्त 12 वर्षांचा होता, तो ऑफ स्पिन टाकताना दिनेश सरांनी त्याला पाहिलं आणि त्याच्या खेळाच्या प्रेमात पडले. त्यावेळेला रोहित आपल्या काकांसोबत बोरिवलीमध्ये राहायचा. आई वडील अजूनही डोंबिवलीमध्ये राहत होते. दिनेश सरांनी फोन उचलला आणि काकांना म्हटले की याला विवेकानंद हायस्कूलमध्ये तुम्ही घाला, मी तिथे क्रिकेट शिकवतो. तेव्हा काकांनी विचारपूस केली, शाळेची फी किती आहे? दिनेश लाड सर म्हणाले, महिना 275 रुपये. काका म्हणाले, हे तर आमच्या आवाक्या बाहेर आहे. रोहितला क्रिकेट कोचिंगसाठी 800 रुपये लागणार होते. ते म्हणाले, आम्ही सगळ्या भावांनी 50-50 रुपये काढले. अजूनही पैशांची गरज होती, त्यासाठी कर्ज घेतलं आणि रोहितला क्रिकेट कोचिंग देतोय. 275 रुपये शाळेला दर महिना भरणं शक्यच नाहीये. आणि तिथेच जागा झाला कोच लाड सरांमधील एक बाप. त्यांनी मुख्याध्यापकांच्या विनवण्या केल्या आणि रोहितला स्कॉलरशिप मिळवून दिली. पुढे जाऊन दिनेश लाड सरांनी रोहित मधला बॅटिंगचा गुणधर्म पाहिला. रोहितने बॅटिंग करायला सुरू केली. भारताचं नाव मोठं केलं. ओडीआय मध्ये 3 वेळा 200चा टप्पा पार केला. आणि त्याच रोहित शर्माचा आज वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे रोहित मॅन शर्मा. गुरु आचरेकर सरांनी सचिन तेंडुलकर यांना शोधलं आणि त्याच गुरूंच्या आणखीन एका शिष्याने म्हणजेच दिनेश लाड याने रोहित मॅन शर्माला शोधलं. आत्ताच रोहितच्या फॅन्स सोबत ही रील शेअर करा.